नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्रभाकर बागुल लिखित कादंबरी एक ध्येय वेडा माणूस. ही कादंबरी आपल्या चॅनलवर वाचण्यासाठी मला परवानगी दिली त्याबद्दल प्रभाकर बागुल सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि श्रोते हो, तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही चॅनलवरच्या कथा कादंबरी ऐकताय पण तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं आहे, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात श्रोते हो, प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस भाग पहिला. 1947चं अनमोल वर्ष. 14 ऑगस्ट 1947चा महान असा पवित्र दिवस. मांगल्यानं भारलेला, आपली खास ओळख करून देणारा, भारतीय मातीसाठी रक्तशिंपण करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींना आत्मिक समाधान देणारा हा अमृततुल्य दिवस. त्यांना आत्मयज्ञाची पावती देणारा, भारताची गौरव कथा गाणारा. रात्र हळुवार पावलांनी आपले हातपाय पसरू लागली होती. घड्याळाचे काटे 12वर येऊन पोचले. तोच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या धीरगंभीर आवाजात भारतीय नभोवाणी केंद्रातनं भाषण प्रसारित व्हायला लागलं. सारा देश उत्साहानं भारला गेला होता. रात्रीचे 12 वाजले होते, पण भारतीय जन रेडिओसमोर दाटीवाटीनं गोळा झाले होते. कान देऊन ऐकत होते. साधी सुई पडली असती ना तरी खण्ण असा आवाज झाला असता. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारतीय जनतेला उद्देशून आवाहन करत होते. त्यांचा आवाज ओलावल्याचा भास होत होता. पंतप्रधान भारावल्यासारखे बोलत होते. स्वतंत्र भारताच्या बंधू भगिनींनो, आबाल वृद्धांनो, सारं जग निद्रेच्या अधीन झालेला असताना आपण भारतीय जन 150 वर्षांच्या महानिद्रेतनं जागे होत आहोत. गुलामगिरीची वस्त्र झुगारून दिली आहेत. आपण भारतीय जनतेनं सार्वभौम संसदीय लोकशाही राज्य पद्धतीचा अंगीकार केलाय. आपण भारतीय जन आता स्वतंत्र झालोत. आपली खास अशी आपण ओळख निर्माण करणार आहोत. इथलं आकाश, डोंगर, दर्या, नद्या, सागर स्वतंत्र झालेले आहेत. इथली भूमी, पाणी, माती सारं काही स्वतंत्र झालेलं आहे. आपण आता आपल्या पवित्र देशाचे शिल्पकार होणार आहोत. त्यासाठी प्रत्येक भारतीय माणसानं कमर कसली पाहिजे. आपल्याला राष्ट्रीय शिल्प तयार करायचंय, असं शिल्प की त्यातून आपल्याला आपल्या राष्ट्राची मान उंचवायची आहे. प्रत्येक भारतीय माणसातला स्वाभिमान जागृत करायचा आहे. खास असा भारतीय ठेवा निर्माण करायचा आहे. भावी पिढ्यात आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. त्यांना उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा वारसा द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र भारतीय जनतेला फार कष्ट उपसायचे आहेत. रक्ताचं पाणी करायचं आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंदांच्या उज्ज्वल कीर्तीचा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे. तळागाळातल्या भारतीय जनतेचं जीवनमान सुधारवायचं आहे. त्यांच्या आयुष्यातला अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश पसरवायचा आहे. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. बंधू भगिनींनो, आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा अंगीकार केल्यानं आपल्याला नवीन नवीन ध्येय, धोरणं अवलंबावी लागणार आहेत. भारतीय समाज हा ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं वास्तव्य करून राहतो. शेती हा भारतीय आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. भारतीय जनतेची अन्नान्न दशा झाली आहे. अन्ना वाचून लोक मरतात. भुकेमुळे लहान लहान बालकं मृत्यूच्या दाढेत लोटली जातात, कारण दारिद्र्यामुळे त्यांना पोटाला पुरेसं अन्न मिळत नाही. शरीर झाकण्यासाठी त्यांना पुरेसं वस्त्र मिळत नाही. आपल्याला स्वतंत्र भारतातल्या दारिद्र्याचा बिमोड करायचा आहे आणि त्यासाठी शेतीवर अधिक भर द्यायचा आहे. आधुनिक कृषी तंत्राचा अवलंब करून अधिकाधिक शेती उत्पादन करायचे.
शेती उत्पादनासाठी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचं भारतीय शासनाचं धोरण आहे. शेती उत्पादन वाढवण्यासाठी भूमिपुत्रांना सरकारी पातळीवर अनेक सवलती दिल्या जाणार आहेत. भूमिपुत्र जनतेचा पोशिंदा आहे या न्यायानं भूमिपुत्रांना स्वतंत्र भारतात अनेक सुविधा निर्माण करण्यात येतील. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत भारतीय शासनानं प्रथम शेती आणि शिक्षण यावर जास्त भर दिलेला आहे. अन्न, शिक्षण या भारतीय जनतेच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांची पूर्तता करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे आणि ते भारतीय शासन पूर्ण करेल असं मी शासनातर्फे अभिवचन देतो आणि ते तंतोतंत पाळलं जाईल. आपण सार्वभौम संसदीय लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केला आहे. ज्ञान हा तिसरा डोळा आहे असं म्हणतात. लोकशाहीत भारतीय नागरिक शिक्षित होणं आवश्यक आहे, कारण लोकशाहीत मतदार राजा असतो. तो आपल्या मतदानानं आपला लोकप्रतिनिधी संसदेत पाठवत असतो. तो आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करत असतो. मतदार जर शिक्षित असला तर योग्य कोण आणि अयोग्य कोण हा निर्णय स्वतःशी घेऊ शकतो. शिक्षित माणूसच हा सारासार विचार करू शकतो, कारण शिक्षणाचा गंध नसलेला माणूस हा अंधश्रद्धाळू असतो. त्याच्या ठायी विवेकबुद्धी नसते. तेव्हा सक्षम लोकशाही स्वतंत्र भारतात स्थिर करायची असेल तर प्रत्येक भारतीय नागरिक शिक्षित झाला पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्राथमिक शिक्षणाची पूर्तता करणं, ग्रामीण भागातून प्राथमिक शाळा उघडणं हे शासनाचं ध्येय आहे. ते शासनाला बंधनकारक आहे. लोकशाही संसद भवनात या विषयावर लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा करून त्याला कायद्याचं रूप देण्यात येईल. भारतीय संसदीय लोकशाहीचा पंतप्रधान म्हणून मी खाजगी संस्था चालकांना, शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्याविभूषित व्यक्तींना आवाहन करतो की त्यांनी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्राथमिक शिक्षण सोडून माध्यमिक विद्यालयं, महाविद्यालयं चालवण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. त्यांच्या या उदात्त पवित्र कार्यानं देशाला फार मोठी मदत होईल. समाजात शिक्षणाचा प्रसार होईल. पुढील कार्यभाग अधिक सोपा होईल. लोकशाही प्रणाली आपल्या देशात खोलवर रुजेल. आदर्श लोकशाही म्हणून जगातले इतर देश आपल्या देशाकडे बघतील. आम्ही भारतीय लोक आमच्या देशाचं शासन चालवण्यास समर्थ आहोत हे आपण ब्रिटिशांना दाखवून देऊ. आपण भारतीय लोकांना सर्वच क्षेत्रात भारताची भरभराट करायची आहे. नवीन कारखाने उभारून स्वतःची प्रगती साधायची आहे. जड उद्योग सुरू करायचे आहेत. लोकांना चरितार्थासाठी नोकऱ्या द्यायच्या आहेत आणि आपण सर्वांचा हा एक आत्मयज्ञ आहे. एकमेकांचा हात हातात घेऊन हातात कंकण बांधायचं आहे. ज्या स्वतंत्र भारताची स्वप्न आपल्याला प्रत्यक्षात आणायची आहेत त्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. हा रथ जगन्नाथाचा रथ आहे. एकट्या दुकट्या माणसाचं ते काम नाही. या क्षणी आपण भारतीयांनी प्रतिज्ञा घेऊया की मी या भारताचा एक सुपुत्र आहे. राष्ट्राच्या उभारणीत स्वार्थाला मुठमाती देऊन राष्ट्राच्या प्रगतीत मी हातभार लावीन. देशाला मानाच्या स्थानी नेऊन पोहोचवीन. शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत देशासाठी महान कार्य करत राहीन. माझा देश हा माझा आत्मा आहे. या आत्म्यासाठी मी जीवनभर झटत राहीन. जय हिंद. रेडिओवरून पंतप्रधानांचं भाषण चांगलं तासभर चालू होतं. लोक भारावून गेले होते, मंत्रमुग्ध झाले होते. आपण आपल्या स्वतंत्र भारतासाठी काहीतरी योगदान द्यावं असं प्रत्येकालाच वाटत होतं. मनाशी निर्धार करून जो तो घराकडे परतला होता. जादूची कांडी फिरावी आणि अद्भुत चमत्कार घडावा तसं काहीसं झालं होतं. पंतप्रधानांच्या त्या आवेशपूर्ण भाषणाचा जनतेवर विलक्षण परिणाम झाला. काही दिवसातच देशात नवीन नवीन शिक्षण संस्था उदयाला आल्या. ज्या आधीच कार्यरत होत्या त्या संस्थांनी स्वतःला राष्ट्रीय कर्तव्यात झोकून दिलं. या शिक्षण संस्था विशिष्ट ध्येयानं प्रेरित झालेल्या होत्या. विद्यादानाचा वसा अंगीकारून त्या संस्थेत सर्वांगीण जीवनाचा धडा दिला जात होता. विद्यार्थी वर्ग केंद्रस्थानी मानून विद्यार्थी घडवला जात होता. त्याला ज्ञानामृत पाजलं जात होतं.
शिक्षक राष्ट्रभक्तीनं भारावलेले होते. ते मिळणाऱ्या मोबदल्याचा विचार करत नव्हते. आपली माती त्यांना प्राणांपेक्षा महान वाटत होती. गंगापूर महाराष्ट्रातलं भरभराटेला आलेलं असंच एक शहर. शहराची रचना खूप आकर्षक होती. उत्तम पेठ होती. जिल्ह्याचं ठिकाण नसलं तरी या शहराला खूप महत्त्व आलेलं होतं. 3-4 बँका होत्या, त्यातली एक राष्ट्रीय बँक होती. शहराजवळून रेल्वे गेल्यानं शहराचा अधिक विकास झाला होता. मोठं कांदा मार्केट होतं. हजारो टन कांद्याचा तिथे दररोज लिलाव होत असे. भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ होती. सकाळी सकाळी ताजा भाजीपाला मार्केटमध्ये येत असे. पंचक्रोशीतले शेतकरी आपला शेतीमाल बाजारपेठेत आणत. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असे. भरभराटीला आलेलं एक व्यापारी केंद्र म्हणून या शहराला महत्त्व प्राप्त झालं होतं. शहराची लोकसंख्या 30,000 होती. एक विद्यालय, एक महाविद्यालय होतं, पण लोकसंख्येच्या मानानं ते पुरेसं नव्हतं. मुलामुलींची मोठी कुचंबणा होत असे. मुलामुलींच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची खूप धावपळ होत असे. काही पालकांची निराशा होत असे. मुलांना दुसरीकडे कुठेतरी पाठवावं लागत असे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या आवाहनात्मक भाषणानं शहरातल्या काही विद्याव्यासंगी लोकांमध्ये आपल्या राष्ट्रप्रेमाची जागृती झाली. जिल्ह्याच्या ठिकाणी वकिली व्यवसाय करणारे काही स्थानिक वकील होते. वैद्यकीय व्यवसाय करणारे काही स्थानिक डॉक्टर्स होते. शहरात आणखीनही काही शिक्षणप्रेमी गर्भश्रीमंत लोक होते. असे विद्याविभूषित 11 लोक एकत्र आले. त्यांनी 11 लोकांचं एक विश्वस्त मंडळ निर्माण केलं. आपली कार्यकारिणी निश्चित केली. सरस्वती ज्ञानवर्धिनी शिक्षण मंडळ स्थापन करून धर्मादाय खात्याकडे शिक्षण प्रसाराची मंजुरी मागितली गेली. धर्मादाय मंडळानं परवानगी देताच नवीन शैक्षणिक वर्गात शिक्षण प्रसाराच्या कार्याला प्रारंभ करण्यात आला. प्रथमतः 8वीचा वर्ग सुरू केला. शहरातल्या एका धनाढ्य व्यापाऱ्यानं संस्थेला आपला प्रशस्त वाडा दान दिला. मग जशी वर्षामागून वर्ष जायला लागली तसतशी संस्थेची प्रगती व्हायला लागली. वर्गापाठोपाठ एक वर्ग खोलले जायला लागले. एका छोट्या रोपट्याचं महावृक्षात रूपांतर व्हायला लागलं. दरम्यान संस्थेला भरपूर देणग्या मिळाल्या. त्या वाड्याला लागून मुबलक जागा मोकळी होती. त्या जागेच्या मालकानं संस्थेला 5 एकर जमीन दान देऊन टाकली. 25 वर्षांचा दीर्घकाळ निघून गेला होता. मग मात्र सरस्वती ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचं रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या धूमधडाक्यात साजरं झालं. मुलामुलींसाठी स्वतंत्र इमारती उभारल्या गेल्या होत्या. मातोश्री गोदावरीबाई हायस्कूल गंगापूर असं मुलींच्या शाळेचं नामकरण करण्यात आलं होतं. मुलांच्या शाळेला त्या ज्ञानशूर व्यापाऱ्याच्या वडिलांचं नाव देण्यात आलं होतं. त्या विद्यालयाचं शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालय गंगापूर असं नामकरण करण्यात आलं. दोन्ही माध्यमिक विद्यालयं आता नावारूपाला आली होती. दोन्ही इमारती समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. मातोश्री गोदावरीबाई हायस्कूलमध्ये 2000 मुली शिकत होत्या. मुलींच्या त्या शाळेसाठी स्वतंत्र मुख्याध्यापिका होत्या. मुख्याध्यापिका सुलभा भालेराव कर्तव्यतत्पर आणि शिस्तप्रिय होत्या. त्यांची नजर भेदक होती. आपल्या भेदक नजरेनं त्यांनी मुलीत आपला वचक निर्माण केला होता. मुली त्यांना चळाचळा कापत. आपल्या हातून काही चूक होणार नाही याची मुली दक्षता घेत शिस्तीत वागत. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशपांडे शिस्तप्रिय तर होतेच, पण ते प्रेमळ स्वभावाचे होते. एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी विद्यालयात आपली प्रतिमा निर्माण केली होती. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयात 3000 मुलं ज्ञानार्जन करत होती. संस्थेने या काळात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गंगापूर सुरू केलं. एका लहानशा रोपट्याचं विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झालेलं होतं. ज्ञानदानाचं कार्य चोख बुद्धीनं केलं जात होतं. जे राष्ट्रीय नेते आपल्या राष्ट्रातल्या युवक युवतींना दृष्टीसमोर ठेवून पवित्र कार्य करतात, ते राष्ट्राची टोलेजंग इमारत उभी करत असतात, भावी पिढ्या घडवत असतात. आजची तीर्थक्षेत्र म्हणजे शाळा, महाविद्यालय आहेत.
शाळेतून, महाविद्यालयातून राष्ट्र उभारण्याचं उदात्त कार्य केलं जातं. त्यामुळे युवक युवतींच्या पंखात बळ भरलं जातं. ते गगनभरारी घेतात. सरस्वती ज्ञानवर्धिनी शिक्षण मंडळाचं रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांनी मुख्याध्यापक देशपांडे आपल्या प्रदीर्घ सेवेतनं मुक्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्तानं त्यांना संस्थेमार्फत निरोप देण्यात आला. त्या निरोप समारंभाच्या सोहळ्याच्या वेळी संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे भाषणं केली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, मुक्तकंठानं गौरव केला, त्यांच्या उत्कट कार्याची स्तुती केली आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतलेलं होतं. त्यानंतर सेवक ज्येष्ठता यादीनुसार गोविंदराव दगडूजी सानप यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. ते GD म्हणून सेवक वर्गात ओळखले जात. ते विज्ञान शाखेचे पदवीधर होते. शिक्षणशास्त्रातले BT झालेले होते. विज्ञान शाखेचे पदवीधर असून सुद्धा ते सगळ्या विषयात पारंगत होते. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. त्यांची अध्यापनाची खास अशी शैली होती. कठीणातला कठीण विषय ते सोपा करून सांगत. त्यामुळे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विद्यालयात ओळख होती. विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर त्यांचा जास्त भर होता. शिस्तभंग करणाऱ्या मुलांना ते जबर शिक्षा करत. त्यांचं व्यक्तिमत्व खूप भारदस्त होतं. डोळे घारे होते. त्या घाऱ्या डोळ्यांचा मुलांवर खूप प्रभाव पडत असे. मुलं त्यांच्या समोर यायला घाबरत. सानप सर मुख्याध्यापकपदी आरूढ होताच विद्यालयातल्या व्रात्य मुलांची पाचावर धारण बसली. त्यांच्या व्रात्यपणाला आळा बसला होता. पण अभ्यासू, शिस्तप्रिय मुलांना मनोमन आनंद झालेला होता. शहरातल्या सुशिक्षित पालकांनी सानप सरांचं अभिनंदन केलं होतं. गोविंद सानप. गंगापूर शहरापासून त्यांचं गाव अवघं 10 किलोमीटरवर होतं. 5,000 वस्तीचं गाव. गावात शेतकरी वर्ग मोठा. बहुतेक कोरडवाहू शेती होती. पाऊस पाणी व्यवस्थित झालं तर खरीप हंगाम चांगला व्हायचा, पिकं चांगली यायची. पावसानं थोडी जरी टंचाई दिली तरी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला जायचा. तरीही बिचारे प्रतिकूल परिस्थितीशी झगडून कसे तरी दिवस पार पाडायचे. त्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग शिल्लकच नसायचा. ते आपल्या पूर्वजांचा कित्ता गिरवत असायचे. दगडू सानपांची 10 बिघं कोरडवाहू शेती होती. कष्ट करण्याची जन्मजात सवय होती. आपल्या शेतात विहीर खोदून त्यांनी मोटेची व्यवस्था केली. 2 बिघ्याच्या रानात ते बागायती शेती करायला लागले. मोटेनं पाणी उपसून ते भाजीपाल्याचं पीक घ्यायचे. गहू, बाजरी, मका घ्यायचे. शारीरिक कष्ट उचलायची तयारी होती. त्यामुळे ते खाऊन पिऊन सुखी होते. गावातल्या काही समाजसेवक लोकांनी गावात एक इंग्रजी शाळा सुरू केली होती. त्या काळी एक इंग्रजी शाळा म्हणजे त्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे, नाही का? गोविंद त्या माध्यमिक शाळेत जायचा. जात्याच कुशाग्र बुद्धीचा असल्यामुळे त्याच्या अभ्यासात चांगली प्रगती होती. शाळेला सुट्टी असली की तो शेतात राबायचा. वडिलांना शेतीत मदत करायचा. त्यामुळे घरात तो सगळ्यांना प्रियच होता. मुळातच त्याचा स्वभाव विनम्र होता, आज्ञाधारक होता. आई वडिलांचे शब्द त्याला वेदांप्रमाणे पवित्र वाटत. आई खूप भोळसर, धार्मिक प्रवृत्तीची होती. दोघेही विठ्ठल भक्त. त्यामुळे घरात एक प्रकारचा सात्विक आनंद भरलेला असायचा. गळ्यात माळा होत्या. पंढरीची आषाढी कार्तिकी वारी त्यांची कधी चुकली नाही. गोविंद 10 वर्षांचा असताना त्यांच्याबरोबर पंढरीला गेला होता. पंढरपुरातली अलोट गर्दी बघून तो चक्रावून गेला होता. विठ्ठल दर्शनासाठी त्यांना 6 तास रांगेत थांबायला लागलं होतं. कंटाळून त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं की बापू, विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोकांची एवढी गर्दी का होते? अरे, विठुरायाचं सावळं रूप बघायला मिळावं म्हणून. पण काय पण? आता लोक आपली शेतीची कामं बाजूला ठेवून पंढरीत येतात. देव सर्वत्र असतो असं म्हणतात का नाही? मग त्यांनी इथे पंढरीत यायलाच हवं का? हे बघ, हा श्रद्धेचा भाग आहे. हिंदू माणूस पाषाणात देव शोधत असतो.
त्याला आपल्या प्रिय देवाचं दर्शन व्हावं म्हणून तो वर्षातून एकदा तरी वारीला येत असतो. दर्शन घेऊन तो गावी गेला की आपल्या शेतीच्या कामात तो विठ्ठल बघत असतो. विठ्ठल भक्ताला आपल्या विठुमाऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय चैन पडत नाही. काही काही विठ्ठल भक्त तर वारीत मिसळून पायी पायी येतात पंढरपुरात. अरे सावता माळी तर त्यांचं काय बापू? सावता माळ्याला आपल्या माळ्यातल्या मुळा, मिरची, भेंडी हेच प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई वाटायचे. मळ्यात राबता राबता ते विठ्ठल नामात रंगून जायचे. नामदेव महाराज तर विठुरायाचं नामस्मरण करत पायरीवर बसून असायचे. आपल्या एकतारीवर अभंग गात राहायचे. त्यांना स्वतःचं सुद्धा भान राहायचं नाही. मग त्यांचा संसार कसा चालायचा? त्यांच्या संसाराची चिंता विठुराया व्हायचे. अरे विठुरायाला आपल्या भक्ताची काळजी असते. तो आपल्या भक्ताला काहीही कमी पडू देत नाही. दगडू सानपनं गोविंदला विठुरायाचा असा महिमा सांगितल्यावर त्याला पंढरीचा विठुराया खूप मोठा वाटायला लागला. विठुरायाविषयी त्यांची श्रद्धा वाढली. त्यानं रांगेत ताटकळत उभं राहून देवाचं दर्शन घेतलं आणि त्या भावविश्वात तो गावी परतला. तो जसजसा मोठा झाला तसा त्याच्या बुद्धीचा विकास झाला. तो विचार करायला लागला की हिंदू माणूसच एवढा धार्मिक वृत्तीचा का? जगात कितीतरी वेगवेगळे धर्म आहेत. इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय लोक आहेत. ते आठवड्यातून एक दिवस प्रार्थनेसाठी जातात. इतर दिवशी त्या बाजूला फिरकत नाहीत. नाही तर आपली हिंदू मंदिरं, तीर्थक्षेत्र भाविकांनी सतत गजबजलेली, सतत गर्दी लोटत असते. तीर्थक्षेत्र, मंदिरातला पुरोहित वर्ग, पुजारी भाविकांना कुठल्या ना कुठल्या धार्मिक विधीत जखडून ठेवतात. अनेक विधी करायला लावतात. दुसऱ्या धर्मात असे विधी कधी केले जात नाहीत. मग हिंदू धर्मातच अशा बुरसट कल्पना का? अंधश्रद्धेचा उपयोग करून अज्ञानी लोकांना फसवून द्रव्य हडप करण्याचा हा मार्ग असला पाहिजे, असा विचार गोविंद करायला लागला. कोणत्याही सामाजिक धार्मिक बाबींवर दोन्ही बाजूनी तो इतका काही चिकित्सक विचार करायचा की त्यामुळे त्याची बुद्धी वाढत्या वयाबरोबर अधिक प्रगल्भ व्हायला लागली. दांभिक वृत्तीची माणसं त्याच्या नादालाच लागत नसत, त्याच्याशी चर्चेत भाग घेत नसत. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणाचा ध्यास घेतला. वडिलांची इच्छा होती की आपला गोविंद खूप तेज बुद्धीचा आहे, त्यांनी पुढे शिकावं, शिकून मोठं व्हावं, आपल्या आईवडिलांचा लौकिक वाढवावा. म्हणून दगूजी सानपांनी गोविंदला जिल्ह्याच्या ठिकाणी रवाना केलं. तो जिल्ह्याच्या ठिकाणी आला. तिथल्या कॉलेजमध्ये PD सायन्सला त्यांनी प्रवेश घेतला. तालुक्यातली काही मुलं खोली घेऊन राहत होती. घरून शिधा सामग्री आणून हातानं स्वयंपाक करत होती. आपलं कॉलेजचं शिक्षण घेत होती. त्या मुलांशी त्यांनी संपर्क साधला, आपली इच्छा व्यक्त केली. त्या मुलांनी त्याला आपल्या खोलीवर राहू द्यायची संमती दिली. मग गावी जाऊन त्याने आवश्यक ते साहित्य आणलं. धान्य, मसाले आणून तो त्या मुलांच्या बरोबर त्यांच्या खोलीत राहायला लागला. कॉलेजला जायला लागला. त्या मुलांबरोबर स्वयंपाक करायला लागला. तो सकाळी रात्री जेवण करायचा, भांडी घासून पुसून स्वच्छ करायचा, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. त्याचं दर दिवसाचं वेळापत्रक ठरलेलं होतं. खोलीतली मुलंसुद्धा त्याच्या स्वभावाशी मिळती जुळती होती. त्यांचा खूप सुंदर मेळ जमला. स्वप्न रंगवण्यात ते सगळेच गर्क झाले. त्यासाठी ते कष्टाचे डोंगर उपसत होते. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात कॉलेजातले दिवस पार पाडत होते. पहिलं वर्ष संपलं, तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. मग FY BScचं वर्ष संपलं, SYचं संपलं. आता तो BScच्या शेवटच्या वर्षाला होता. अभ्यासात जास्त रस घ्यायला लागला होता. देशात ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य संग्राम जोरात सुरू झाला होता. स्वातंत्र्य सेनानींनी आत्मयज्ञ मांडला होता. ब्रिटिश सरकार विरोधात लढा उभारून ते तुरुंगात जात होते. हसत हसत फाशीच्या तख्तावर चढत होते. लोकमान्य टिळकांनी सगळा देश ब्रिटिशांच्या विरोधात पेटवला होता, अशांत केला होता. लोकमान्य टिळक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढता लढता काळाच्या पडद्याआड गेले. मग मात्र महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात अनोखं शस्त्र हाती घेतलं. अहिंसा तत्त्व त्यांनी अंगीकारलं. रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळवण्याची त्यांनी मनाशी निर्धार केलेला होता. त्यासाठी सत्याग्रह, असहकार ही शस्त्र त्यांनी उपसली. शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यायचं आवाहन केलं गेलं. सत्याग्रहात भाग घ्यावा असं ते भाषणातनं आवर्जून सांगत होते. देशात विलायती कापडाच्या होळ्या पेटल्या. भारतीय नागरिक रस्त्यावर उतरले. मिठाचा सत्याग्रह झाला आणि हजारो विद्यार्थ्यांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला. मुठभर बीठ उचलून सत्याग्रहात लोक भाग घ्यायला लागले. पोलिसांचे दंडुके हातावर आदळत होते. सत्याग्रही रक्तबंबाळ होत होते, पण आपली प्राणप्रिय मूठ काही उघडत नव्हते. अशा वेळी गोविंद सानप शांत राहील, त्याला गोविंद म्हणताच येणार नाही. गोविंदनं मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. ब्रिटिश पोलिसांचे दंडुके खाल्ले. तो मूर्छित झाला, पण त्याने आपली मूठ काही सोडली नाही. इतर सत्याग्रहींबरोबर त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. 3 महिन्यांची शिक्षा झाली. नाशिक रोडच्या तुरुंगात त्याला डांबण्यात आलं. त्यांनी 3 महिन्यांचा कारावास भोगला. कारावासातून बाहेर पडताच तो पुन्हा स्वातंत्र्य संग्रामात पडला. त्यांनी किसान मोर्चात भाग घेतला. 4 महिन्यांची शिक्षा झाली. आपल्या प्रिय भारतभूमीसाठी तो कारावासात गेला. आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या कॉलेज शिक्षणावर पाणी सोडलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वर्ष वाया गेलं, पण त्याची त्यांनी थोडीही तमा बाळगली नाही. 1 वर्ष वाया गेलं होतं. ते वर्ष जाताच देशात शांतता झाली. त्यांनी पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपल्या खंडित झालेल्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. ते वर्ष संपताच त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण केला. तो विज्ञान शाखेचा पदवीधर झाला होता. 1ल्या वर्गात उत्तीर्ण झाला होता. खूप कौतुक झालं त्याचं. त्याचं स्वप्न होतं की पदवीधर होऊन ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून समाज प्रबोधन करावं. समाजातलं अज्ञान, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा घालवायच्या असतील तर समाज शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ती भूमिका शिक्षकी पेशात राहूनच पार पाडता येईल. येणाऱ्या पिढ्यांना प्रबोधन करता येईल याची त्याला मनोमन खात्री वाटत होती. आपण पूर्णपणे त्यांच्यावर मात नाही करणार, पण त्या मार्गानं वाटचाल करायला काही हरकत नाही. आयुष्यात कितीही द्रव्य प्राप्त केलं तरी ते एक दिवस संपणार, पण विद्या हे धन असं आहे की ते दान केल्यानंतर दात्यापाशी ते उत्तरोत्तर वाढत जाते. त्याची समृद्धता वाढते. विद्यादाता श्रीमंत होत जातो. कुबेराच्या पंक्तीला जाऊन बसतो. धन चोरीला जाऊ शकतं, विद्या कधीही चोरीला जात नाही. आणि म्हणूनच गोविंद सानप पूर्ण शिक्षक होण्यासाठी बीटीच्या अभ्यासक्रमाला निघून गेला. ती पदवी प्राप्त करताच त्यांनी शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयात विज्ञानाचा अध्यापक म्हणून प्रवेश केला. मग मात्र गोविंदराव दगूजी सानप सर उर्फ जीडीनी मागे वळून पाहिलं नाही. ज्ञानमंदिराची पायरी चढल्यावर ते माघारी फिरले नाहीत. तो ज्ञानयज्ञ त्यांनी सतत तेवत ठेवला आणि तो सतत तेवत राहावा, त्याला काही बाधा येऊ नये म्हणून त्यांनी आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे आपला जीवन साथीदार निवडला. आपली गृहलक्ष्मी निवडून विवाह वेदीवर अग्निभोवती 7 फेरे पूर्ण केले. गृहलक्ष्मीला सुखदुःखात साथ देण्याचं अभिवचन दिलं. साथ देता देता त्यांच्या संसारवेलीला मोहर आला. ती भरवरली. माधुरी आणि मोहनच्या रूपानं त्यांच्या जीवनाचं इंद्रधनुष्य खुललं. आपल्या जीवनाची ती फलश्रुती बघून ममताताई पूर्णपणे सुखावल्या. त्या जेव्हा जेव्हा आपल्या मुलाकडे आणि मुलीकडे बघतात तेव्हा त्यांचं मन तृप्तीनं भरलं जातं. आपली जीवननौका व्यवस्थित मार्गी लागली म्हणून त्या हर्षविभोर होऊन जातात. आणि आज तर त्यांच्या पतिराजांना सन्मान मिळालेला होता. त्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. आजपर्यंत केलेल्या कष्टाची ती परिणिती होती. त्यांच्या पतिराजांना आता स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज अधिक उंचावता येणार होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. या ध्येय वेड्या माणसाला आज सन्मान मिळाला हे आपण ऐकलत. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. साहित्य पंढरी
या कथाकथन चॅनलवर.